नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका यांनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी एक नवीन सूचनापत्र प्रसिद्ध केलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या सूचनापत्रामध्ये काय सांगितलं आहे, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत फायनल आन्सर की त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका यांच्या एकूण 30 संवर्गातील 668 पदांसाठी जी मागे 16/7/2025 ते 19/7/2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, कोर्टाने त्या भरतीवर स्टे आणला होता। सेकंड ऑब्जेक्शन फॉर्म नंतर त्या भरतीवर स्टे आणला होता, त्याच्यामुळे त्या भरतीबाबत सर्व प्रोसेस ही थांबली होती, रखडली होती। परंतु विद्यार्थी मित्रांनो, कोर्टाने ती स्टे हटवलेली आहे। त्याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका यांनी 31 ऑक्टोबर 2025 पासून उमेदवारांना फायनल आन्सर की उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्या अकाउंटमध्ये। तर बरेच विद्यार्थी म्हणतील की सर, आम्हाला फायनल आन्सर की कुठे बघायला मिळेल, आम्हाला ती बघण्यासाठी आम्हाला लिंक कुठे भेटेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असं लोगो आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्याचप्रमाणे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असतील, तुमचं फायनल आन्सर की डाउनलोड होत नसेल, तुमचं लॉग इन होत नसेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथेही तुम्ही मला मेसेज करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला आल्यानंतर येथे नवी मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेलं सूचनापत्रसुद्धा आपण अपलोड केलेलं आहे। त्याचप्रमाणे त्याच्या लगेच वरतीच नवी मुंबई महानगरपालिका यांची फायनल आन्सर की आणि ती फायनल आन्सर की डाउनलोड करण्यासाठी आपण येथे लिंकसुद्धा दिलेली आहे। या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा नवीन इंटरफेस ओपन झालेला दिसेल। येथे आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे। तर आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर, माझं लॉग इन होत नाही, माझं लॉग इन इश्यू होते। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की 100 लोकांपैकी जवळपास 70 ते 80 लोकांचं लॉग इन प्रॉब्लेम होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर खाली ऑप्शन असतील फॉरगेट युजर आय डी आणि पासवर्ड आणि चेंज पासवर्ड। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येथे रजिस्ट्रेशन नंबर टाकून त्याच्यानंतर तुम्हाला इथे चेंज पासवर्डचं ऑप्शन दिसणार आहे। तेथे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन आय डी टाकायचा आहे, युजर आय डी, ओल्ड युजर आय डी टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला न्यू पासवर्ड टाकायचा आहे। तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, न्यू पासवर्ड कसं टाकायचं आहे, त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर असलं पाहिजे, त्याच्यानंतर बाकीचे स्मॉल लेटर असले पाहिजे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हॅशटॅग किंवा @ असे काही सिम्बल्स वापरायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला काही अंक टाकायचे आहेत। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, असं जर तुम्ही पॅटर्नने बनवला तर तुमचं नक्कीच चेंज पासवर्ड होईल। ते चेंज पासवर्ड झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं पासवर्ड टाकून झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकून तुम्हाला इथे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नक्कीच तुमचं जर लॉग इन इश्यू येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पासवर्ड चेंज करून बघा, नक्कीच तुमचं 100% लॉग इन होईल। जर अन्यथा काही डाऊट येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज करू शकता। थोडं नेटचं इश्यू होत असल्यामुळे थोडं लॉग इनला वेळ घेत आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे ॲप्लिकंट डिटेल आणि अप्लाय फॉर द पोस्ट असे 2 ऑप्शन दिसतील। तर येथे तुम्हाला अप्लाय फॉर द पोस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अप्लाय फॉर द पोस्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे डोळ्याचं असं एक सिम्बॉल दिसेल, येथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। येथे आल्यानंतर थोडंसं लॉग इन घ्यायला वेळ लागेल। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवीन इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर मित्रांनो, आता आपल्याला असा इंटरफेस झालेला दिसेल। इथे आपल्याला पेमेंट स्लिप आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स असं दिसेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो बघा, इथं आपल्याला क्लिक हिअर टू जनरेट इट असं आपल्याला ऑप्शन दिसेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं सांगू इच्छितो की 31 ऑक्टोबरपासून आपल्याला फायनल आन्सर की डाउनलोड करायचं ऑप्शन येत आहे। परंतु तुम्ही 10-15 दिवसानंतर कराल तर तुम्हाला लॉग इन प्रॉब्लेम येईल। तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही लॉग इन करून घ्याल आणि लवकरात लवकर डाउनलोड करून घ्याल, तेवढं ते तुम्हाला सोयीस्कर होईल आणि डाउनलोडसुद्धा होईल। तर मित्रांनो, येथे आल्यानंतर आपली फायनल आन्सर की डाउनलोड झालेली आहे। येथे आता तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत, कोणते प्रश्न चुकीचे झाले आहेत, त्या प्रश्नांचे रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळालेले आहेत का, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्ही
तुमची कास्ट, त्याच्यानंतर तुम्ही मेल फिमेल आहेत का, त्याचप्रमाणे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कारण की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे, त्याचप्रमाणे कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं हे आपण तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामुळे शक्य असेल तेवढं सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.